कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडनगे गावात आज शुक्रवार दिनांक 24 रोजी कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। येथील महादेव मंदिराजवळील जागा वक्फ बोर्डाला देण्याचा डाव असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। या पार्श्वभूमीवर वडनगे गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। हिंदुत्ववादी संघटनांच्या म्हणण्यानुसार वडनगे गावाचे ग्रामदैवत महादेव मंदिराशेजारील जागा तसंच दुकानदारांचे गाळे आणि शिवपार्वती तलावाजवळ असणारे 2 एकर जागा वक्फ बोर्डाला देण्याचा डाव रचला जातोय असा आरोप संघटनेनं आणि गावकऱ्यांनी केलाय। यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येतेय। वडनगे गाव या ठिकाणी आज उत्स्फूर्तपणे बंदची हाक दिलेली आहे। सकल हिंदू समाजामार्फत वडनगे बंदची हाक दिलेली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। याच्या मागे कारण एकच आहे की वक्फ बोर्डाकडे एक प्राचीन मंदिर आहे आपलं महादेवाचं वडनग्यातलं, त्याच्या बाजूची जागा वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा डाव हा काही राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनाला हाताशी धरून चालू केलेला आहे आणि त्याच्या विरोधात ही बंदची हाक आपण दिलेली आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात त्याच्यासाठी निवेदन द्यायला आलो होतो। जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना सांगितलेलं आहे की अशा प्रकारच्या चुका ग्रामपंचायतीकडून होता कामा नयेत। ग्रामपंचायत प्रत्येक तारखेला हजर राहिली पाहिजे आणि जर परत ही अशी हलगर्जीपणा झाला तर मोठं आंदोलन आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात उभं करू आणि जिथं जिथं ह्या वक्फ बोर्डची जागा वक्फ बोर्डला घशात घालायचे प्रयत्न चालले ते सगळे हाणून पाडू। वडनगे गावातल्या प्रत्येक हिंदूच्या पाठीमागं कोल्हापूर जिल्ह्यातील संघटना ह्या ठामपणे उभ्या आहेत। त्यामुळं विचार करावा या गोष्टीचा की वक्फ बोर्डसारखी व्यवस्था अस्तित्वात ठेवायची का, न्यायालय असताना वक्फ बोर्डसारखी व्यवस्थेची गरज काय, ही सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की सरकार दरबारी तुम्ही सांगावं की हे आता बास करावं आणि वक्फ बोर्डची व्यवस्था त्याच्यावर बंदीच घालावी अशी मागणी आम्ही आज केलेली आहे। जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही तुमची मागणी वरती सरकारकडे पोहोचवतो आणि जे ग्रामपंचायतीत आतापर्यंत दुर्लक्ष जे केलेलं आहे या केसमध्ये त्याची चौकशी लावून दोषीला कारवाई करतो अशी जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे।